आज जागतिक महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला निराश करणारी, हताश करणारी आणि अनेक प्रश्न उपस्थित करणारी एक बातमी समोर येते। एका 21 वर्षीय विवाहितेचं दुसरं लग्न लावून देण्याच्या आशेने तब्बल 3 वेळा विक्री करण्यात आली, 3 वेळा तिचं लग्न लावण्यात आलं आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा तिला लग्नासाठी कन्व्हिन्स केलं जात होतं। हे सगळं केवळ एका महिन्याच्याच टाइम पिरियडमध्ये घडत होतं आणि अर्थात या सगळ्याला कंटाळून या विवाहितेने अखेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर खरं तर या प्रकरणाला वाचा फुटल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय, हे कुठलं प्रकरण आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे प्रकरण खरं तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये घडलंय असं म्हणावं लागेल। कारण जी पीडित मुलगी आहे, ही मूळची लातूरची आहे, मात्र तिचं लग्न झालेलं होतं। पहिलं लग्न तिचं 2 वर्षांपूर्वी झालेलं होतं। काही दिवस ती पतीकडे नांदतही होती, मात्र पती तिच्याबरोबर वारंवार हिंसाचार करायचा, गैरवर्तन करायचा। या सगळ्याला कंटाळून तिने पुन्हा एकदा माहेरी जायचा निर्णय घेतला आणि ही तरुणी माहेरी तिच्या आई-वडिलांकडे राहत होती। असं असतानाच हडपसर मधली एक महानंदा नावाची महिला आहे। या महिलेनं या व्यक्तीशी म्हणजे या पीडित तरुणीशी ओळख करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तुझं दुसरं लग्न लावून देऊ किंवा तुझं पुन्हा एकदा संसार तुला थाटता येईल अशी अपेक्षा दाखवली, आशा दाखवली तिला। आणि याच सगळ्या आशेमधून या मुलीला सुद्धा असं वाटलं की कदाचित आपलं दुसरं लग्न होऊ शकतं। वय 21 वर्ष आहे केवळ, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं संसार करता येईल असं तिला आणि तिच्या कुटुंबियांना वाटत होतं। त्यामुळे ही मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली। त्यानंतर पुण्यामधल्याच अमर काळभोर नावाच्या एका व्यक्तीबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं। ही गोष्ट आहे या महिनाभरापूर्वीची। महिनाभरापूर्वी अमर काळभोरशी तिचं लग्न लावून देण्यात आलं। मात्र ज्यावेळी लग्न झालं, त्यानंतर असं कळलं की हे केवळ लग्न नव्हतं, तर हा सौदा झालेला होता। सौदा कितीमध्ये झाला होता, तर तब्बल 5 लाखांमध्ये। या 21 वर्षीय तरुणीला 5 लाखांमध्ये चक्क विकलं गेलेलं होतं। जिथे तिचं लग्न झालं तिथे तिला 10 दिवस ठेवलं गेलं। 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा तिला असं सांगितलं गेलं, की तुला आता दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न करायचंय, तो तुझ्यासाठी जास्त चांगला आहे, असं म्हणून आणखी एका व्यक्तीला तिला 4.5 लाखांमध्ये विकलं गेलं। हे सगळं झालं, पुढच्या आणखी 4-5 दिवसांमध्ये तिला आणखी तिसरं लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स केलं गेलं। यामध्ये काय झालं, तर ही जी महानंदा नावाची यामधली संशयित महिला आहे, या महिलेनं तुळजापूर मधल्या एका महिलेशी पहिल्यांदा संगनमत केलेलं होतं। तिच्या मदतीनं आष्टीमधल्या एका तरुणाबरोबर या तरुणीचा, पीडित तरुणीचा विवाह ठरवला आणि त्यानुसार हा जो विवाह आहे तो केवळ आत्ताच 4 दिवसांपूर्वी झाला, म्हणजे 4 मार्च रोजी झाला। तिसरा विवाह एका महिन्याच्या टाइम पिरियडमध्ये। सो 4 तारखेला हिचा तिसरा विवाह झाला या मुलीचा आणि त्याच्यानंतर तिला लगेचच 2च दिवसात चौथा विवाह करण्यासाठी तिला कन्व्हिन्स केलं जाऊ लागलं होतं। पहिल्या विवाहाच्या वेळेस तिला 5 लाखांमध्ये विकलं गेलं, दुसऱ्या विवाहाच्या वेळेस 4.5 लाख आणि तिसऱ्या विवाहाच्या वेळेस सुद्धा 4.5 लाख असं तिला एका महिन्यात 3 वेळा विकलं गेलं होतं। जवळपास 20 लाखांमध्ये तिचा सौदा झालेला होता आणि 6 तारखेला पुन्हा एकदा तिला चौथ्या लग्नासाठी तयार हो किंवा तुझी मानसिक तयारी कर वगैरे अशा पद्धतीनं तिला धमकावलं जात होतं, घाबरवलं जात होतं। या सगळ्यानंतर मात्र ही तरुणी प्रचंड मानसिक, शारीरिक त्रासात होती आणि तिला कळलेलं होतं की आपण जर या प्रकरणात आणखी अडकत गेलो तर आपल्याबरोबर या गोष्टी जास्त वाढतील आणि या सगळ्याचा आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो। त्यामुळे अखेर या मुलीनं सगळ्याच आपलं आयुष्य चांगलं करण्याचं जी काही स्वप्न पाहिलेली होती, दुसरं लग्न करून, ती सगळी स्वप्न मोडलेली होती। त्यामुळे अखेर मग या मुलीने आष्टीमध्येच जिथे ती होती, जिथं तिचं तिसरं लग्न झालेलं होतं, तिथेच तिने एक विषारी औषध प्यायलं आणि त्यानंतर तिथे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला। अर्थात तिने जेव्हा हे औषध प्यायलं, त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण जगासमोर आलं। या प्रकरणामध्ये या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं। तिच्यावर सध्या उपचार सुद्धा सुरू आहेत। पोलिसांमध्ये तक्रार दाखल आहे। आरोपींचा शोध सुद्धा सुरू असलेला पाहायला मिळतोय। मात्र जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही बातमी समोर आलेली आहे। अजूनही महिलांच्या बाबतीत अशा पद्धतीची प्रकरणं घडतात। विशेष म्हणजे हे प्रकरण केवळ लग्न लावून देण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ज्याला ह्युमन तस्करी आपण ज्याला म्हणतो, मानवी तस्करी ज्याला म्हटलं जातं, ह्युमन ट्रॅफिकिंग, तशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण आहे। महिलेची विक्री करण्याचं किंवा अनेक महिलांची विक्री करण्याचं कदाचित हे रॅकेट असू शकतं। या अनुषंगानं सध्या संपूर्ण तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय। ही जी महानंदा म्हणून संशयित महिला आहे, या महिलेची पाळंमुळं आणखी कुठपर्यंत रुजलेली आहेत आणि केवळ ही एकच पीडिता आहे की या महिलेच्या माध्यमातून, तिच्या टोळीच्या माध्यमातून आणखी काही महिलांबरोबर सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांची विक्री झाली आहे का? या सगळ्याचा तपास लावला जातोय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।